गुढीपाडवा अक्षय तृतीया सण मोठे भारी, स्वतःचे घर घेऊन तोरण बांधू आपल्या दारी। सूरज इस्टेट डेव्हलपर्सचा भव्य गृह प्रकल्प रॉयल ड्रीम लँड 1, 2, 3 BHK तयार फ्लॅट्स बजेट मध्ये बसलेत। सर्व अत्याधुनिक सुविधांनी आधीच सजलेत। GST आणि रजिस्ट्रेशन फी माफ। रॉयल ड्रीम लँड, गंगाई लॉन जवळ, फुलेवाडी रिंग रोड, कोल्हापूर। फोन 94 21 11 17 94। साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची कष्टकरी जनतेला मदत होईल, आमदार शिवाजीराव पाटील। साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीने अल्पावधीतच ग्राहकांचा चांगला विश्वास संपादन केला असून चंदगड सारख्या तालुक्यात त्यांनी संस्थेची शाखा सुरू केल्याने इथल्या कष्टकरी जनतेला चांगली मदत होईल असे गौरवोद्गार आमदार शिवाजीराव पाटील यांनी काढले। ते साईनाथ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा शुभारंभ प्रसंगी बोलत होते। यावेळी आमदार पाटील म्हणाले, आज सगळा प्रश्न पडला असेल उत्तमराव दादांचं भाषण ऐकायच्या अगोदर की मल्टी कोऑपरेटिव्ह सोसायटीकडे प्रत्येकी आले आणि सगळ्यांच्या डोक्यात बँकेत क्षेत्र एवढं लक्ष आलं असेल तर तुम्ही काय आमच्या प्रत्येकडून दाखवलात। त्या लोकांना वाटलं असेल भाऊ बँक उघडतो की आम्ही कुठले कारखाने उघडतात। ही सत्य परिस्थिती आहे। आम्ही उत्तम दादाचं आणि माझं मुंबईमध्ये कमीत कमी 7-8 वेळा भेट झाली। आपण एवढाच विचार करतोय, त्यांच्या माझ्या विचार त्यांचे निर्देश एवढंच आहे। माझी भावना हेच आहे, त्यांची भावना तीच आहे की कोणत्याही प्रसंगी आधी जशी साईनाथ मध्ये आपल्याला तुम्ही आमच्या जंगल भागामध्ये बँक कुठे आला त्यावर तुमचा मनापासून खूप खूप धन्यवाद। आणि एवढं सांगतो की जंगलची जनता आमची राबून करणारी मेहनती आहे, प्रामाणिक लोक आहेत आणि तुमची शाखा वाढल्याशिवाय राहणार नाही। तर तुम्हाला सगळे पुढे अजून पुढे किती उघडले मला माहित नाही, तर ह्या शाखेचा तुम्हाला 100% चांगला भेटेल तुम्हाला राज्य देतो। आणि फक्त तुम्ही पण थोडा विश्वास ठेवा, तुम्ही पण जास्त ठरवणूक करू नका ही विनंती करतो। तर काही अलीकडे बँकेसाठी ठरलेले प्रकरण माझ्याकडेच येतात, वन टाइम सेटलमेंट करायसाठी येतात। तर व्याजदरामध्ये आपला जो भाव नाही विचारला मी तर बोलू खरा तुमचा जेवढं कौतुक करतो तेवढं कमी असेल भाऊ। यावेळी साईनाथ मल्टीस्टेटचे चेअरमन उत्तम जाधव म्हणाले, आपल्या तालुक्यातनं करण्यासाठी साईनाथचा परिवार हा सदैव समर्पित आहे। आज जे आम्ही बघितलं तर आम्ही चेंज युअर किचन हा कन्सेप्ट घेऊन चालवला आहे की आपलं किचन बदललं पाहिजे, कारण की आज जे काय आपलं खाणं आहे ह्याच्यात केमिकलच जास्त आहे। तर सगळ्यात पहिला प्रोडक्ट आम्ही घेतलाय ऑइल। जर आपण ऑइल बदललं तर 50% आजार आपले नाहीचे झाले जे क्रोनिक आहेत, कॅन्सर असतील, बीपी, डायबिटीस असेल, मधुमेह असेल। तर याच्या पुढे जाऊन सांगतो साहेब की नुसतं तेल बदलून चालत नाही, तर त्याच्या पुढचा आमचा प्रोडक्ट आहे मीठ, त्याच्या पुढचा आहे चटणी आणि त्याच्या पुढचा मसाला आहे। आणि मसाल्यामध्ये सगळ्यात ज्यादा प्रोडक्शन आपण चंदगड तालुक्यातनं घ्यायचं म्हणतो। याच्यासाठी मातीची गुणवत्ता चेक केलेला आहे, हवामान पण आम्ही चेक केलेलं आहे। आणि हे 4 प्रोडक्ट जसं बोललो, हळद, आले, मिरची आणि दालचिनी आहे, त्या केरळपेक्षा मोठ्या प्रमाणात आपल्या इथं पिकवलं जाईल। तुमच्यासोबत साईनाथ उभा आहे, यासाठी लागणारं प्रशिक्षण, यासाठी लागणारा कर्ज पुरवठा आणि ह्याची तुमच्या बांधवांना खरेदी साईनाथ घेणार आहे। आज 0 रिस्क मध्ये बिझनेसची संधी आज साईनाथ चंदगड वासियांसाठी उभी करत आहेत। आज जर तुम्ही बघितला तर 4थ्या नंतर आम्ही 5वा प्रोडक्ट बदलणार आहोत तांदूळ, 6वा प्रोडक्ट आम्ही बदलणार आहोत डाळी आणि 7वा प्रोडक्ट शेवटला आम्ही बदलणार आहोत भाज्या। याच्यासाठी आम्हाला सिद्धगिरी कनेरीमेटची पण मदत आहे की ते सगळी टेक्नॉलॉजी आपल्याला देत आहेत। तर येत्या काळात मे बी 6 महिन्याच्या प्रोजेक्टमध्ये आपलं संपूर्ण किचन हे नैसर्गिक आणि पुन्हा होईल साईनाथच्या सहकार्याने। आणि याच्यामध्ये करोडो लोकांना हेल्दी खायला मिळेल, आमच्या शेतकरी आणि महिलांना रोजगार मिळतील आणि आमच्या उद्योजकांना मध्ये ट्रान्सपोर्टेशन असेल, त्यांचं प्रोडक्शन असेल आणि डिस्ट्रीब्युशन असेल, यासाठी जॉब मिळतील। तर एकंदरीत थोडक्यात एक आर्थिक विकासाचा आणि सामाजिक विकासाचा कणा म्हणून साईनाथ यापुढे राहील करून घेणार आहोत। सध्या आपण गुजरातून मागतो। दुसरा, आपण इथल्या शेतकऱ्यांना त्या शेंगा फोडून त्या वाळवून स्टोअर करण्यासाठी काम राहणार आहे। तिसरं, या मशीन पण भविष्यात इथेच बनणार आहे। चौथं, या महिलांना जॉब मिळत आहे। 5वं, यासाठी लागणार आहे प्लास्टिक बॉटल, पॅकिंग मटेरियल, याच्या फॅक्टरी पण इथेच लागणार आहे। 6वं, याच्या एजन्सी, डिस्ट्रीब्युशन हे पण आपण आपल्याच मुलांना जॉब देणार आहोत। आणि 7वं, सगळ्यात महत्वाचं की ट्रान्सपोर्टेशन, जवळपास 407 गाड्या आपल्याला लागणार आहेत ज्या आपण आपल्या लोकांना जॉब देणार आहोत। याच्या पुढे या बाय प्रोडक्ट पासून पीनट बटर प्लस शेंगदाण्याची चटणी आणि वेगवेगळे पदार्थ, बिस्किट, याच्या पण फॅक्टरी आपल्या इथेच जिल्ह्यात आम्ही लावत आहोत।
आणि हे करता करता या सगळ्या बिझनेसच्या मधून बँकेला मदत व्हावी हा पण एक उद्दिष्ट आहे. आता हे करताना आम्ही कुठलाही बोजा आमच्या सभासद महिलांच्यावर टाकलेला नाही. याच्यामध्ये रॉ मटेरियल आम्ही देत आहोत, मशीनही आम्हीच देत आहोत, त्याचा EMI पण आम्हीच भरत आहोत, ते बनलेलं तेल पण आम्हीच घेत आहोत, बाय प्रोडक्ट पण आम्ही विकत घेत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं की या बिझनेस मधला 80% प्रॉफिट हे आपण आपल्या महिला सभासदांना वर्ग करत आहोत. संस्था फक्त 20% प्रॉफिट घेत आहेत. कदाचित अमोल आणि गोकुळ नंतर एक कॉपरेटिव्ह आम्ही आपल्या जिल्ह्यात उभा करत आहोत आणि याची सुरुवात आपल्या 2-3 तालुक्यापासून झालेली आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात आम्ही या संधीचं सोनं करण्याची संधी देऊ. तर याच्यासोबतच हे चंदगडसाठी 2-3 विषयावर मी काम करत आहे. फक्त थोडक्यात सांगेन की चंदगडसाठी काजू हा मोठा प्रोड्युसर आहे. तर काजूच्या फॅक्टरी आम्ही लावणार नाही, बिकॉज जो चावळ उद्योग तो आम्ही कधी घेणार नाही. तर ह्या काजूपासून आमची मशीन अशी आहे की जी तेल बनवते, एकमेव मशीन अशी आहे की मोठ्या प्रमाणात काजूचं तेल बनवते, ते आम्ही इथं बनवू, इथल्या शेतकऱ्यांच्या काजूला चांगला भाव देऊ. प्लस जे टर्फर आहे त्यातनं पण आम्ही ऑइल बनवू, जे ऑइल इंडस्ट्रियल यूजसाठी पेंटसाठी वापरले गेलेलं आहे. काजूचं ऑइल हे सौंदर्यप्रसादने आणि खाण्यासाठी वापरले गेलेलं आहे. तर इथल्या उद्योजकांना मी गावडे साहेबांना पण थोडक्यात बोललो, ते सहकार्य करण्यासाठी पुढे आलेले आहेत. आज हजारो हात साईनाथ सोबत जोडलेले आहेत साहेब, जे वेगवेगळ्या माध्यमातून साईनाथ परिवाराला सहकार्य करत आहेत. याच्या पुढे जाऊन आम्ही अजूनही असा एक अभ्यास करतो की चंदगड तालुक्यामध्ये केरळसारखं वातावरण आहे, तर भविष्यात मसाल्यासाठी तर मोठं प्रोडक्ट असेल. यावेळी माजी मंत्री भरमू पाटील म्हणाले, संस्थेने काळाची पावले ओळखून लोकांच्या आर्थिक गरजा समजून घेण्याबाबतचे धोरण आखावे. यावेळी नगराध्यक्ष प्राची काणेकर, उद्योजक लक्ष्मण गावडे, सदानंद पाटील, शाहू पाटील, प्राध्यापक NS पाटील, सुभाष भोसले, बळवंत लोंढे, भरमू गावडे, गोविंद पाटील, प्रशांत पाटील, सुनील सप्ताळे, मलगोंडा पाटील आदी प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक प्राध्यापक सुरेश चौगले यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक AD कांबळे यांनी केले, तर आभार वारके यांनी मानले. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.